नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। महाराष्ट्रासाठी आणखी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे। जलसंपदा विभागाने 3 कंपन्यांसोबत एकूण 9 करार केले आहेत। यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीश महाजन हे उपस्थित होते। या करारानुसार राज्यात 8,905 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे। 57,760 कोटी रुपयांची गुंतवणुकीचे हे करार आहेत। 3 कंपन्यांसोबत केलेल्या करारातून 9,200 रोजगारांची निर्मिती होणार आहे। महाजनको, MREL, आवादा या 3 कंपन्यांसोबत करार झाले आहेत। सोलापुरात डॉक्टर शिरीष वडसंगकर आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय MBBS चे शिक्षण घेत असलेल्या एका डॉक्टराने स्वतःचा गळा कापून आत्महत्या केली आहे। मागील एका आठवडाभरापासून सोलापुरात आत्महत्येचे सत्र सुरू आहे। आदित्य नांबियार सध्या राहणार सोलापूर, मूळ मुंबई असे आत्महत्या केलेल्या शिकाऊ डॉक्टराचे नाव आहे। आदित्यने अलीकडेच MBBS चे शिक्षण पूर्ण केले होते अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे। राज्यात यापुढे सुधारित पीक विमा योजना लागू करण्यात येणार आहे। तसेच इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीमध्येही आणि टोलमध्येही सूट देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। तसेच राज्यातील जहाज निर्मितीलाही प्रोत्साहन देण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळात घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। राज्य मंत्रिमंडळामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची माहिती दिली। पाण्याचे बाष्पीभवन रोखण्याच्या संदर्भात लवकरच राज्य सरकार मोठा निर्णय घेणार आहे। यासाठी राज्यात फ्लोटिंग सोलर योजना राबवली जाणार आहे। सर्व धरणांवर फ्लोटिंग सोलर बसवले जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी ही महत्त्वाची योजना मानली जात आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता वृत्तपत्राच्या 7, 8 आणि 9 या 3 खंडासह इंग्रजी खंड 4 चे मराठी भाषांतर आणि इंग्रजी खंड 2 च्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात झाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे जनता खंड 7, 8 आणि 9 ची निर्मिती करण्यात आली आहे। रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे जिल्हा मुख्यालयावर महाराष्ट्र दिनी होणाऱ्या मुख्य झेंडा वंदनाचा मान पुन्हा एकदा महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांना दिल्याने शिवसेना शिंदे गटात नाराजीचा सूर पसरलाय। अदिती तटकरे यांना ध्वजारोहणाचा मान मिळाल्याने रायगडमधील मंत्री भरत गोगावले समर्थकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील राम हिंगणे गावात कौटुंबिक वादातून एका जावयाने थेट आपल्या सासराच्या चाकूने हल्ला करत खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। तर यात सासू आणि मेवणा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सोलापुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बापूराव तुळशीराम मासाळ मृत सासऱ्याचे नाव आहे। या घटनेमुळे सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे। पुण्यातील मध्यवर्ती आणि नेहमी गजबजलेल्या भवानी पेठ भागात केवळ गाडीचा हॉर्न वाजवण्याच्या क्षुल्लक कारणावरून 2 गटांमध्ये कपडे फाटेपर्यंत फ्री स्टाईल हाणामारी झाली। दुचाकीस्वाराने रस्ता ओलांडणाऱ्या एका पादचाऱ्याला हॉर्न दिला आणि या किरकोळ घटनेने काही क्षणातच हिंसक रूप करत 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाली। पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचे अर्थसहाय्य करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय। तसेच या मृतांमधील प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। संतोष जगदाडे यांच्या कन्या असावरी जगदाडे यांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णयही घेण्यात आलाय। पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचा आराखडा रद्द करण्यामागे एक माजी मुख्यमंत्री आहेत। पुण्यातीलच एका बांधकाम व्यावसायिकाला हाताशी धरून त्यांनी या आराखड्यात अनेक गोष्टी केल्या। त्याची माहिती मिळाल्यानंतर त्यात वाटा मागितला गेला। याची कुणकुण लागताच संपूर्ण आराखडा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलाय। या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। प्रदेशातील अशा टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।